आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24। नमस्कार, मी गणेश पाठक, अथर्व दौलतचा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आज तुमच्या समोर बोलतोय। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दौलत अथर्व कामगारांचा बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाच्या संपावरती तोडगा काढण्यासाठी काल माननीय निवासी जिल्हाधिकारी साहेब गजानन गुरव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्या बैठकीला कामगारांचे प्रतिनिधी आणि आमच्या व्यवस्थापनाकडून माननीय चेअरमन मानसिंगराव खोराटे साहेब उपस्थित होते। त्या बैठकीला प्रांताधिकारी साहेब होते, कामगार आयुक्त उपस्थित होते आणि ह्या सगळ्यामध्ये एक चांगला तोडगा निघाला, अशी एक तोडगा निघाला होता। आणि त्यामध्ये असं ठरलं की दोन्ही उभयतांचे त्यांनी प्रश्न ऐकून घेतले की त्यांनी आपले पगार असेल, थकीत काय असेल त्या मागण्या केल्या। त्याच्यानंतर आमच्या व्यवस्थापनाने पण मागणी आपली ठेवली की ह्या सगळ्या आंदोलनामुळे बँकांनी कर्ज पुरवठा थांबवलेला आहे, त्यामुळे पुढील पगार देता येत नाहीत। मग ह्या गोष्टीवर चर्चा झाली आणि चर्चेअंती कामगार आयुक्तांनी एक प्रोसिडिंग तयार केलं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर की हा संप मिटला असा अहवाल या सभेचं प्रोसिडिंग करून तो अहवाल बँकाकडे पाठवायचा आणि माननीय चेअरमन साहेब त्यांना बँकांना विनंती करतील की बाबा हे आमचं सगळं संपलेलं आहे, संप मिटलेलं आहे आणि हे थांबलेलं आहे, तेव्हा तुम्ही सुरळीत कर्ज पुरवठा करावा, कारण त्याच्यानंतरच ह्या सगळ्या पगार देणे बिणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार होत्या। मात्र त्यावेळेला तिथं जे कामगार नेते होते त्यांनीही मान्य केलं। त्यांनी काय म्हटलं की आम्हाला इतर गोष्टीचं आता काही महत्त्व नाही, पहिला आम्हाला हा थकलेला पगार, जो कामगारांचा थकलेला पगार आहे तो पहिला अदा करावा, बाकी गोष्टी आहेत ते पुन्हा बघू। आणि हे सगळं मान्य दोन्हीकडून मान्य झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हा प्रोसिडिंग तयार करून बँकेकडे हा ठराव पाठवायचा ठरवला होता आणि नेत्यांनी शब्द दिला की आम्ही उपोषणस्थळी जातो आणि ह्या कामगारांना विनंती करतो की बाबा हे आंदोलन कुठेतरी आता थांबवलं पाहिजे आणि त्या लोकांच्या प्रकृतीची काळजी आपण घेतली पाहिजे आणि काही असेल ते आपल्या पुन्हा मागण्या येतील किंवा हे कायमचं थांबावं आणि तिथं जाऊन आम्ही हे थांबून कायदा सुव्यवस्था असं राखतो असं त्यांनी शब्द दिला। मीटिंग संपली आणि मीटिंग संपल्यानंतर ते संपूर्ण प्रमुख नेते मंडळी असतील हे सर्व अधिकारी इथं आले आणि आंदोलनस्थळी सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी त्यांचे नेते नारकर, चौगले आणि देवणे साहेब यांनी आव्हान केलं की बाबा आता ह्या उपोषण आपण सोडूया, शासनाचा जो काही निर्णय आहे तो आपण मान्य करूया। प्रशासन पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि दौलत अथर्व व्यवस्थापनाकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊया आणि आता हे कुठंतरी थांबूया। ह्या गोष्टीला त्यांनी जे काही ठराविक पदाधिकारी आहेत त्यांनी नाचापाडा वाचला आणि हे आंदोलन भरकवण्याचा प्रयत्न केला, कारण हे कायमचंच त्यांचं असतं की कुठल्याही गोष्टीचं एखाद्या गोष्टीला त्यांचा संपवायचा विषय नसतो। त्यांनी काय केलं की पुन्हा हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला हे आमच्या विरोधात आहे, तुम्ही काय केलं आहे आम्हाला माहिती नाही, असं म्हणून त्यांनी आलेल्या त्यांचे जे काय त्यांचे पदाधिकारी त्यांना मदत करत होते त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही। ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन अतितीव्र करायचा त्यांनी इशारा काल दिलेला आहे। आम्ही आंदोलनस्थळी विचारले असता आंदोलनकर्ते म्हणाले की मी उद्या सकाळी आम्ही रास्ता रोको करणार, आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आम्ही रास्ता रोको करणार असे म्हणतात। यावर तुम्ही काय म्हणाल? हे कायमचंच आहे साहेब, त्यांना कुठला विषय संपवायचा नाही, आंदोलन भरकटत न्यायचं आणि कारखान्याला बदनाम करायचं। हे कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र ते स्वार्थासाठी करतायत आणि त्यामुळे हे आंदोलन भरकटतायत। आमचे चेअरमन मानसिंग खोराटे साहेब यांनी काल पॉझिटिव्हता दाखवून हा विषय कुठेतरी संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जनभावनेचा आदर राखायचा प्रयत्न केला, शासनाचाही निर्देश पाळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ह्यात कमी पडले, त्यांच्या ह्या कुटील नीतीला ते बळी पडले असं मला वाटतं। बातमी तुमची, साथ आमची।